एक बाईचा मृतदेह सापडतो. त्या मृतदेहाची अवस्था इतकी वाईट होती की तिची ओळख पटवणे कठीण झालं होतं. पण या सगळ्या प्रकरणात एक गोष्ट धक्कादायक होती. तिच्या मृत्यूपूर्वीच तिच्याच मोबाईलवर एक स्टेटस ठेवण्यात आलं होतं. काय आहे घटना हे आजच्या कथेत आपण पाहणार आहोत. नमस्कार, मराठी क्राईम कट्टा या चॅनलवर आपलं मनापासून स्वागत. आजची घटना आहे पंढरपूर तालुक्यातील ऐश्वर्या सरवदे या महिलेची. ऐश्वर्या दिसायला सुंदर होती, सतत हसतमुख चेहऱ्याची आणि सगळ्यांशी गोड बोलणारी मुलगी होती. तिचं लग्न हरी सरवदे यशस्वी झालं होतं. हरी हा फोटोग्राफी करत होता. सुरुवातीला सगळं काही सुरळीत व्यवस्थित चाललेलं होतं. दोघंही एकमेकांना समजून घेत होते. हरी आपला बिझनेस सांभाळत होता आणि ऐश्वर्या दिवसभर आपली घरातील कामे करत होती. त्याच दरम्यान त्यांच्या संसाराच्या वेलीवर 2 फुले उमलली आणि घर आनंदाने भरून गेलं. मुलं लहान होती तेव्हा ऐश्वर्याचा वेळ मुलांमध्ये जायचा. पण मुलं शाळेत जायला लागल्यानंतर ऐश्वर्या घरी एकटी राहू लागली. आता तिच्या लग्नाला 14 वर्ष झाली होती. मुलंही मोठी झाली होती. घरातील खर्चही वाढलेला होता. त्यामुळे दोघांनी मिळून ठरवलं की ऐश्वर्याने नोकरी करावी. म्हणून तिने एका कंपनीमध्ये नोकरी करायला सुरुवात केली. कंपनीत काम करायला लागल्यापासून तिला आता मोबाईलची गरज भासू लागली होती. कामावरून घरी येताना कधी तिला उशीर व्हायचा. गाड्यांचा काही प्रॉब्लेम असेल तर कामावरही जायला उशीर व्हायचा. त्यामुळे आपल्याजवळ एक मोबाईल असावा असं तिला वाटायचं. आणि या सर्व गोष्टींमुळे तिने हा मोबाईलचा विषय आपल्या नवऱ्याला सांगितला. त्यालाही तिची ही गोष्ट पटली आणि त्यालाही वाटलं की अडचणीमध्ये तिच्याजवळ मोबाईल असावा, म्हणून त्याने तिला मोबाईल घेऊन दिला. आता मोबाईल हातात आल्यानंतर तिचा जास्त वेळ मोबाईलमध्ये जाऊ लागला आणि घरामध्ये कमी लक्ष देऊ लागली. तिने मोबाईलवरती इंस्टाग्राम, फेसबुक अकाउंट ओपन करून आपल्या मैत्रिणींबरोबर चॅटिंग करू लागली आणि हा तिचा रोजचाच दिनक्रम होऊ लागला. हळूहळू ही गोष्ट हरीशच्या लक्षात येऊ लागली की आपली बायको सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलेली असते. कामावरून आल्यानंतरही तिचा जास्त वेळ मोबाईलमध्ये जाऊ लागला. हीच गोष्ट आता नवऱ्याला खटकू लागली होती आणि यामुळे त्याच्या डोक्यामध्ये संशय निर्माण होऊ लागला होता. त्याच्या मनात विचार येत होते की ती इतका फोन का वापरते, कोणाशी एवढं बोलतीये, सतत कोणाबरोबर चॅटिंग करतीये, माझ्यापासून ती काहीतरी लपवत तर नाही ना, असे सारखे प्रश्न त्याच्या मनात येत होते. आता तो तिच्यावर लक्ष ठेवू लागला होता, पण त्यातून त्याला काहीच ठोस पुरावे मिळत नव्हते. आणि एक दिवस तिच्या मोबाईलमधून त्याला सगळं कळलं. हे सर्व पाहिल्यानंतर त्या दोघांमध्ये आता हळूहळू वाद व्हायला लागले होते. बारीक सारीक गोष्टींवरून त्यांच्यात कुरबुरी सुरू झाल्या होत्या. आता त्या दोघांमध्ये बोलणं कमी आणि वाद जास्त होऊ लागले होते. हरीशच्या मनामध्ये दिवसेंदिवस हा राग वाढत चालला होता आणि एक दिवस त्याने मनात पक्का निर्णय केला, हिला संपवून टाकायचं. दिनांक 9 मार्च 2026 रोजी घरातच दोघे होते. मुलं शाळेत गेली होती. ऐश्वर्या स्वयंपाकघरात होती आणि पुन्हा एकदा या विषयावरून त्या दोघांमध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की रागाच्या भरात हरीने आपल्या बायकोचा गळा दाबून खून केला. बायकोचा खून केल्यानंतर आता ह्या मृतदेहाचं करायचं काय हा प्रश्न त्याच्यापुढे उभा होता. पण मुले यायच्या आधीच त्याची काहीतरी विल्हेवाट लावली पाहिजे, म्हणून त्याने तो मृतदेह आपल्या घरातच लपवून ठेवला. 1-2 तास नाही तर पूर्ण एक दिवस त्याने तो मृतदेह आपल्या घरातच लपवून ठेवला. जिथे आपली स्वतःची लेकरं फिरत होते त्याच घरात त्याने तो मृतदेह लपवून ठेवला होता. मुलं शाळेतून आल्यानंतर त्याने मुलांना लगेच बाहेर फिरायला घेऊन गेला, जेणेकरून हा मृतदेह मुलांनी पाहू नये याची तो पुरेपूर काळजी घेत होता. त्या दिवशी त्याने मुलांना बाहेर फिरायला नेलं, जेवायला पण घातलं आणि खूप उशिरा तो आपल्या मुलांना घरी घेऊन आला. घरी आल्यानंतर मुलं लगेच झोपी गेली. पण हरीशचं मन त्याला खात होतं. त्याला झोप लागत नव्हती. काय करावं ते सुचत नव्हतं आणि त्याने एक निर्णय घेतला, रात्रीच तो मृतदेह गावाच्या बाहेर पुरून टाकण्याचा. त्याने लगेच तो मृतदेह एका पोत्यात बांधला आणि
गावाच्या बाहेर एक खड्डा खणून त्यामध्ये पुरून टाकला. मृतदेह पुरल्यानंतर तो घरी आला, पण त्याचं मन खूप अस्वस्थ होतं. तो बेचैन झाला होता. जर ते पोतं कुठल्या प्राण्यांवर काढलं तर सगळं प्रकरण उघडकीस येईल या भीतीने तो रात्रभर झोपू शकला नाही. तो सतत मनात विचार करत राहिला, आता पुढे काय करायचं. या प्रकरणात आपण अडकले जाऊ नये म्हणून त्याने आणखी एक भयानक प्लॅन केला. त्याने ऐश्वर्याचा मोबाईल हातात घेतला आणि 1 तास बंद ठेवून दिला. 1 तासाने मोबाईल पुन्हा चालू करून त्यावर एक स्टेटस ठेवलं, मी वॉटर पार्कला जात आहे, जेणेकरून लोकांची दिशाभूल होईल असा त्याचा डाव होता. ऐश्वर्या जिवंत आहे असं लोकांना वाटावं आणि ती कुठेतरी बाहेर फिरायला गेली आहे असं तो लोकांना भासवत होता. पण प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी होती. कधी कधी माणूस आपली चूक झाकायला जातो आणि त्यासाठी अजून मोठं जाळं आपल्याभोवती विणत असतो. हरीच्या बाबतीतही तसंच झालं. हे सगळं करून त्याचं मन अजूनही शांत झालेलं नव्हतं. त्याला अजूनही मनात कुठेतरी वाटत होतं की हे सगळं बाहेर आलं तर आपण अडकले जाऊ. आणि तो एक निर्णय घेतो, हा गुन्हा बलात्काराचा दाखवला तर आपल्यावर काही आळ येणार नाही. आणि या विचारातूनच त्याने ते पोतं पुन्हा बाहेर काढून रात्रीच्या वेळेस गुरसाळे रोडच्या कडेला पुलाखाली नेतो. आपल्या बायकोच्या अंगावरील सगळे कपडे काढून लांब कुठेतरी फेकून देतो आणि तो नग्न अवस्थेतील मृतदेह पोत्यात भरून ते पोतं त्या ब्रिजखाली टाकून देतो. हे पोतं ब्रिजखाली टाकल्यानंतर अजूनही त्याचं मन शांत नव्हतं झालं. त्याला अजूनही भीती वाटत होती आणि त्याकरता तो अधूनमधून त्या पोत्याजवळ जात होता आणि पाहत होता. ज्यावेळेस त्याच्या असं लक्षात आलं की आता तिचा चेहरा पूर्णपणे विद्रूप झालेला आहे, तिला आता कोणीही ओळखू शकणार नाही असं त्याला वाटत होतं. त्यानंतर तो पोलीस स्टेशनमध्ये जातो आणि आपल्या बायकोची हरवल्याची तक्रार नोंदवतो. लगेच पोलीस आपल्या कामाला लागतात, पण त्यांना लगेच यश येत नाही. काही दिवसांनी गुरसाळे ब्रिज खाली त्यांना एक मृतदेह सापडतो, पण तो मृतदेह पूर्णपणे कुजलेल्या अवस्थेत होता. ओळख पटवणंही अवघड होतं. त्या मृताची ओळख पटवण्यासाठी पोलीस आता हरीला बोलवतात आणि विचारतात, हा मृतदेह तुमच्या बायकोचा आहे का. पण हरी हा मृतदेह आपल्या बायकोचा नसल्याचं सांगतो आणि त्यानंतर तो आपल्या घरी निघून जातो. पोलीस आपला तपास सुरूच ठेवतात आणि ऐश्वर्या ज्या कंपनीमध्ये कामाला होती त्या कंपनीतील काही लोकांना ओळख पटवण्यासाठी आणलं जातं. त्याच वेळेला तिच्याबरोबर काम करणाऱ्या मैत्रिणीने तिच्या शरीरावर असणाऱ्या दागिन्यांवरून आणि काळ्या धाग्यावरून हा मृतदेह ऐश्वर्याचाच आहे असं सांगितलं. त्यामुळे पोलिसांच्या मनात अजूनही एक संशय निर्माण होतो. ऐश्वर्याच्या मैत्रिणीने हा मृतदेह ओळखला, पण तिचा नवरा असून सुद्धा त्याने हा मृतदेह का ओळखला नाही असा प्रश्न पोलिसांना पडला आणि त्यानंतर तो मृतदेह पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी पाठवण्यात आला. पोलिसांनी ऐश्वर्याच्या मोबाईलचा डेटा तपासला, त्या मोबाईलचं लोकेशन काढलं आणि तिथेच हळूहळू त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली. त्या दिवशी फोन 1 तास बंद होता आणि 1 तासानंतर अचानक स्टेटस टाकलं होतं. इथूनच पोलिसांच्या मनातील संशय अधिक पक्का झाला. त्या मोबाईलचं लोकेशन वेगळंच ठिकाण दाखवत होतं, कारण ज्या वॉटर पार्कचं लोकेशन तिने स्टेटस ठेवलं होतं त्या दिवशी त्या दिशेला ती गेलीच नव्हती. इकडे आता पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाती आलेला असतो आणि त्यामध्ये असं होतं की तिची हत्या गळा दाबल्यामुळे झालेली आहे. पोलिसांनी आता पुन्हा हरीला चौकशीसाठी बोलावलं. सुरुवातीला तो नकार देत होता, मला काहीच माहिती नाही असं म्हणत होता, पण पुरावे पुढे ठेवल्यानंतर त्याने शेवटी आपला गुन्हा कबूल केला आणि घडलेली सर्व घटना त्याने पोलिसांना सांगितली. सोशल मीडियावर ती जास्त वेळ घालवत होती, सतत कोणाबरोबर चॅटिंग करत होती. या सगळ्या कृत्याचा राग अनावर होऊन मी तिचा गळा आवळून खून केला. आता एकच प्रश्न राहतो, खरंच कारण सोशल मीडिया होतं का, की तो फक्त एक बहाणा होता मनात आधीपासूनच असलेल्या संशयाचा. कधीकधी आपण कारण बाहेर शोधत राहतो, पण खरं कारण आपल्या मनातच असतं. कारण शेवटी एकच गोष्ट खरी असते,
संशय जर मनात वाढत राहिला तर तो फक्त नातं नाही तोडत, तर तो हळूहळू संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करत असतो. आणि जेव्हा सगळं संपतं तेव्हा बोलते तीच शांतता, खूप काही सांगणारी पण आवाज मात्र न करणारी. म्हणून मोबाईलचा वापर थोडा कमी करा, घराला वेळ द्या, एकमेकांना समजून घ्या. जर आपल्या नवऱ्याला किंवा बायकोला काही गोष्ट आवडत नसेल तर त्यावर भांडण वाढवण्यापेक्षा शांतपणे बोलून मार्ग काढा. कारण शेवटी सुखाचा संसार हा दोघांनी मिळून टिकवायचा असतो. आणि बघा ना, आज काय झालं, 2 छोट्या मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. आई नाही आणि वडील तुरुंगात. त्या 2 लेकरांचा काय दोष होता? म्हणून राग आला तर थोडं थांबा, संशय आला तर विचार करा. एक चुकीचा निर्णय सगळं आयुष्य बदलून टाकतो. शेवटी जगात सगळ्यात मौल्यवान काय असेल तर ते म्हणजे आपली माणसं. त्यांना जपा, वेळेत समजून घ्या. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.